ऑल सेट. फायनली 9:30 वाजता आम्ही घरी पोचलोय. ॲक्च्युली आम्ही निघालो होतो 7:30 वाजता आणि आता आम्ही पोचलोय घरी बिकॉज खूप सारी ट्रॅफिक लागली होती. आम्ही ऑफिस टाईममध्ये निघालो म्हणून आम्हाला पोचायला लेट झाला, नाही तर आम्ही 8:30 वाजताच आलो असतो. सो चला घरी. चोर आया है, चोर चोर आले माझे छोटू. कोण आलं? बनियन गँग. ए बनियन गँग. सो गाईज फायनली आम्ही घरी पोचलो आणि चेंज केलं आणि आता आम्ही निघालोय बाहेर. आम्ही निघालो आता बाहेर बिकॉज अहोचा बर्थडे आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आतापासून स्टार्ट केलंय. सो चलो लेट्स गो. गुलाबी जो तेरी शराबी हो गया मुझको हो मेरे यारो समझना मुश्किल हो गया.
चार है ना, 4 जन है ना? हाँ 5 है। 5 है। वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। सो छान असं झालं आमचं जेवण वगैरे आणि विश सुद्धा करून झालेला आहे. आता गाडी कशी काढणार? तर चला आता आम्ही चाललो घरी. सो घरी गेल्यावर भेटूया. गाईस आमची लिफ्ट बंद आहे म्हणून आम्हाला पायवाटच लिफ्ट बंद आहे. आम्हाला चढत माळे चढायच्यात. सो गाईज आम्ही थोडंसं डेकोरेशन करतो बिकॉज आम्हाला केक कट करायचं आहे. वाजलेत 12:30 आणि बाहेर तुम्ही बघू शकता चटकीन बसाव बघते इकडे बघते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Gauri.
Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to जिमी इकडे जिमी. अरे केलं मी चालू. मी घरी जाईन. थोडा मला इथं झोपायचं आम्ही पण आहोत 24 वर आहे. 22 वर लागतं का वारा? नाही हो. बघ इथं बघ. So guys, pack up. डिश पण आणि घेऊन येतात. आणलं तिला हे बघूया. पूर्ण नाही बघितलं. ती पण बाहेर आहे का? शीज में सोंडू. जा तिला आणला. The next day. तुला सोन्याच आणतील. हा? ओरडू नको. हो ग पाहिजे हे होईल. गमली ती उतरव तिला. कसली दमतेस. त्रास द्यायचा तुला फक्त माहिती. हा? ती पण चेंगट तुझ्याकडे द्या. आलं म्हणजे सोंडू ते. छोटे छोटे सोंडू ते. आंटी आहे ना. अरे बोबडी कोगडी को. हा. कोगडी कोगडी. कोगडी. लगे. दोघांना पण घ्या. तेला तर लावते. त्याला तर थोडासा लावायला लागतो. साखर लावत होतीस. या कपाळाला साखर लावत होती. मंदारलाच लावतो खायला आता. तांदूळ दे. मंदार हे तांदूळ समजून का साखर लावत होते कपाळाला. काय करणार आहे? आई गे. काम ओळलं माझं शूट नका करू. केस घेऊन असं चालेल. जर साखर नाही झाली. 20 रुपये. अंगठी गेली का? मग करू बरं. केली अंगठी मग केली. हो काय? मग तेच बोलले ना आरती पहिले साखर. बनियन गँग जेवायला बसले. भात दे. बर्थडे बॉय नाश्ता करायला बसले. हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बाय संडू. बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो तुम्ही या आधीचे क्लिप्स बघितले असेल तेव्हा तुम्हाला समजलंच असेल की मी पनवेलला आली आहे आणि का आली आहे त्याचं रिझनसुद्धा तुम्हाला समजलं असेल. सो येस, इट्स 13 सप्टेंबर. आमच्या आहोंचा बड्डे आहे आज. सो काल आम्ही रात्री मम्मी पप्पांसोबत बाहेर जेवायला गेलो होतो. तिथे थोडासा आम्ही सेलिब्रेशन केला आणि आता आम्ही दोघं चाललो आहे बाहेर. बट कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल, मी आता सांगणार नाही आहे. सो आता वाजलेच 11:15 आणि आम्ही आता निघतो आहे. सो चला, आम्ही ऑल सेट आहोत, ते तयारी करतायत
आणि मी पण रेडी झालेली आहे. तर चला आता आपण निघूया आणि लेट सी आपला प्रवास कसा होतोय आणि तिकडे जाऊन कसं वाटतंय. सो चलो. आता वाजले 12:45 आणि आम्ही आत्ता स्टॉप घेतला बिकॉज आम्ही निघायला वाजता नॉनस्टॉप आलो. फक्त एकदा हवा भरायला आम्ही थांबलो होतो आणि सेकंड टाइम पाऊस लागला म्हणून रेनकोट घालण्यापुरता आम्ही थांबलो होतो. त्यानंतर आम्ही थांबलोच नाही, नॉनस्टॉप आलो आहे. म्हणून मग आम्ही आता थोडासा ब्रेक घेतला. अजून पोचायला अर्धा तास आहे, तर अर्ध्या तासात आम्ही पोचू. बट स्टील तरीसुद्धा बसून बसून कंटाळा आला म्हणून आम्ही थांबलो आहे. तर कसं वाटतं मला काय ह्यांना सवय आणि आम्हाला दोघांना पण बाईक राईड करायला आवडते. सो असा काय प्रॉब्लेम नाही आहे. किंवा कारमध्ये फिरायला जाण्यापेक्षा बाईकवरती फिरण्यात जराशी वेगळी मजा आहे, म्हणून मग आम्ही बाईक प्रिफर करतो. सो थोडासा आता आम्ही थोडंसं असं फ्रेश वगैरे होतो आणि मग पुढे निघतो आणि डायरेक्ट पोचल्यावर आता मी तुम्हाला भेटते. खूप शुभेच्छा सांग श्री स्वामी समर्थ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आत्या आपल्या मंगलवाडी काय नाव त्या वाडीचं? ताडवाडी. थँक्यू आत्या. असे माझा हेल्मेट, यांचा हेल्मेट, बॅग. हा रेनकोट काढला होता बट काही उपयोग नाही झाला. तो पण पिंकू आहे. चलो So this is our room. This is pool. कोण नाही होय, कोण नाही. रात्री पण मस्त वाटत. मॅडम कुठे आता मॅडम? ढगात जन्नत.
सरळ. This is the main part of our room. Jacuzzi and the view. This is so nice for hiking. Now you know what? Guys, मी तुम्हाला होम टूर देते. 1 2 3 4 असं हे रिसॉर्ट आहे. सो 4th नंबरचा आपला आहे. लेट्स गो. एंट्री केल्यावरतीच इथे असं वॉशरूम आहे. Now we close the door. त्यानंतर येतो छान असा बेड. हा सोफा कम बेड सुद्धा आहे आणि सोफा सुद्धा आहे. इथे त्यांनी शॅम्पू वगैरे दिलेले आहेत. हे खूप छान आहे ॲक्च्युली. ते ओपन ना होते. लेट इट गो. आपण नंतर करू. इथे आहे टीव्ही युनिट. 2 छान अशी, एक मी आणि एक ते. एक मिनी फ्रीज. आणि त्यानंतर बेस्ट पार्ट दिस. आणि हा व्ह्यू शांतता जी मला पाहिजे होती ह्यांच्यासोबत. आणि हे इथे आपल्याला गार्डन आहे हायटीसाठी. संध्याकाळी इथे पाळणा सुद्धा आहे. आय थिंक पाळणा सुद्धा आहे. आणि इथे हायटीसाठी पण बसू शकतो. गार्डन त्या साईडला आहे. सो दिस इज रूम. वेअर ही एंट्री आहे इथून. म्हणजे हे असं इथून चालत यायचं. असं 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 असं. सो गाईज, तुम्हाला वेलकम मध्ये ते वेलकम ड्रिंक देतात. एक आमचं पिऊन झालं. मोजिटो आहे. ब्लू मोजिटो. या ब्लू नाही, ब्लूबेरी. whatever, but thanks for this Belas. सो गाईज, आता आम्ही झालोय फ्रेश वगैरे झालो. कपडे चेंज केले. आणि आता इथे असं बाहेर फिरायला काहीच नाही आहे. एवढाच हा एरिया आहे आणि ह्याच्या पुढे गाव आहे. सो ह्याच्या पुढे फिरायला असं काहीच नाही आहे. आणि मला तसंच हवं होतं की कुठे बाहेर फिरायला जायचं नाही आहे. जिथे स्टे करतोय तिथेच राहून तिथेच एन्जॉय करायचा होता. सो ही प्लेस बेस्ट आहे. आणि आता आम्ही जेवण ऑर्डर केलं आहे, बट अजून ते आलेलं नाही आहे. सो तोपर्यंत आम्ही रील्स शूट करून घेतो. आणि त्या रील्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या, आमच्या दोघांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती बघायला भेटतीलच. सो क्लायमेट पण मस्त झालं आहे. ॲज यू पिक सी. असं नाही घेऊ शकत मी तुम्हाला. सो चला, आता आम्ही पहिले शूट करून घेतो आणि मग नंतर भेटू. सो गाईज, आम्ही इथे पण येऊन यूट्यूबचा ब्लॉग लावलाय. जर तुम्ही हा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. तोपर्यंत आम्ही इथे रील्स शूट करून घेतो. मॉर्निंगला इथे किती भारी वाटेल ना. गाईस, पाऊस आलेला आहे. भिजल होते. टप टप बरसा पाणी. आणि आमची कॅमेरा सेटिंग चालू आहे. सो फायनली आमचं जेवण आलेलं आहे. आता वाजले 3. थोडासा लेट झाला त्याने यायला, बट इट्स ओके. आता वाजले 3. आता आम्ही जेवून घेतो. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही विचार केलाय की
बाहेर बसूनच विंडोमध्ये बसूनच जेवायचं आहे. सो बघू कसं प्लॅन होतंय, कारण पाऊस पडतोय आणि पाणी येतंय. बट आम्ही जेवून घेऊ. मच्छा जरी असं गुंगुंग केला ना गाणं बाजूला कधी ऐकायला येईल. दीक्षा, ए दीक्षा, नाही, ए दीक्षा कुठे चालली? दीक्षा, हा तिकडून ये. हो लोणावळ्यात. हे चार आहेत आणि ते झोपडी